नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालन आणि भाषण यामधील नेमका फरक काय आहे, या दोन्हींमधील जो अर्थ आहे तो आपण सर्वांनी समजून घ्या. म्हणजे सूत्रसंचालक हा कार्यक्रमामध्ये एकूण वेळेमध्ये 11 ते 16% फक्त तो कार्यक्रमामध्ये बोलत असतो. म्हणून आपल्या लक्षात येईल की सूत्रसंचालकाचं भाषण होता कामा नये. वक्त्यामधील काही गुण सूत्रसंचालकाकडे असले तरी चालतील, परंतु सूत्रसंचालकाचं भाषण, निवेदन हे भाषण होता कामा नये, याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी. तर आपण पाहणार आहोत की सूत्रसंचालन आणि भाषण यामधला नेमका फरक काय आहे, तर हे आपण समजून घेणार आहोत. तर सूत्रसंचालन म्हणजे एका सूत्रात माणसे आणि घटना व शब्द आणि विचार गुंफण्याची कला म्हणजेच सूत्रसंचालन, म्हणजेच निवेदन. तर भाषण म्हणजे काय, एखादी कल्पना, एखादा विषय, एखादा घटक घेऊन तो विस्तृतरित्या उदाहरणासह प्रभावी शब्दामध्ये मार्मिकरित्या विस्तारित रूपात मांडणं, विस्तारित रूपात बोलणं, याला भाषण असे म्हणतात. तर सूत्रसंचालनासाठी कार्यक्रम पत्रिका असते. आपण सर्वांनी लक्षात घ्या की निवेदन करत असताना त्या निवेदनाची, त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका ठरलेली असते. तसेच जी व्यक्ती भाषण करणारी आहे तर त्या भाषण करणाऱ्या व्यक्तीला कार्यक्रम पत्रिका नसते, ते ठेवत नसतात, तर ती मुळातच नसतेच. सूत्रसंचालकाकडे कार्यक्रमाची स्क्रिप्ट असते. सूत्रसंचालन हे मोजकच पण मार्मिक असतं. तर वक्त्याकडे अर्थात भाषण करणाऱ्या व्यक्तीकडे अशा प्रकारची स्क्रिप्ट नसते. भाषण हे व्यापक आणि विस्तृतरित्या असते. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या की सूत्रसंचालन आणि भाषण यामधला नेमका फरक काय आहे. तर सूत्रसंचालन हा तो निवेदक जो आहे तो कार्यक्रमामध्ये विविध टप्प्यांवरती बोलत असतो. जे बसलेले जे श्रोते आहे आणि व्यासपीठ यांच्यातील दुवा म्हणून सूत्रसंचालक काम करत असतो. तर भाषणामध्ये वक्ता अखंडपणे बोलत असतो. तो देखील खरं तर श्रोते आणि असणारा व्यासपीठ, श्रोते यांच्यामध्येच तो एक प्रकारचा संवाद साधत असतो. हे आपण यामधला फरक लक्षात घ्यावा. तर सूत्रसंचालन ही अचूक शब्दांची मांडणी असते, अचूक शब्दांची गुंफण म्हणजे सूत्रसंचालन असते. तर भाषण हे विस्तृतरित्या व्यापक असते, ते एखाद्या कथेप्रमाणे असते. म्हणजे भाषण म्हणजे कथा नसते, तर कथेप्रमाणे ही लांबलचक पद्धतीची असते. तर सूत्रसंचालक हा एकूण वेळेमध्ये, कार्यक्रमाची जी ठरलेली एकूण वेळेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 11 ते 16% दरम्यान हा सूत्रसंचालक बोलत असतो. तर भाषण करणारा जो वक्ता आहे तो कार्यक्रमाची एकूण असलेली जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये जवळजवळ संपूर्ण वेळेमध्ये वक्ताच बोलत असतो. म्हणजे एक सहज पद्धतीने आपण म्हटलं तर एकूण वेळेमध्ये 80 ते 90% हा वक्ता बोलत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की सूत्रसंचालन आणि भाषण या दोन्हींमधला नेमका फरक आणि अजूनही तो फरक आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा खरं तर संपूर्ण प्रवाह असतो. तर भाषण हा एखाद्या विशिष्ट विषयावरील एकाग्र विचार असतो. सूत्रसंचालन आणि भाषण यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. तर सूत्रसंचालक हा प्रेक्षकांवरती, कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रवाहावर सूत्रसंचालक आपलं लक्ष हा केंद्रित करत असतो. तर भाषण देणारा जो कोण वक्ता असेल तर तो त्या दिलेल्या विषयावरती, दिलेल्या घटकावरती आपलं संपूर्णपणे लक्ष केंद्रित करत असतो. तर कार्यक्रमात निवेदक, संयोजक, मान्यवर पाहुणे यामध्ये बोलत असतात. तर भाषणामध्ये फक्त तो वक्ता, जो असणारा, जो व्याख्यान करणारा आहे तो एकटाच बोलत असतो. तर मग आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की सूत्रसंचालक तोच असतो, तो किती बोलावं, कुठं थांबावं आणि आपण जे बोलतोय ते बोलणं आपलं कसं आहे, आपलं बोलणं किती आहे यापेक्षा आपलं बोलणं कसं आहे, आपण किती कमीत कमी शब्दामध्ये बोलतोय, कुठं आपण थांबावं याचं भान सूत्रसंचालकाला असतं. तर भाषणामध्ये आपण किती जास्त वेळ आपण बोलणं आवश्यक आहे
त्या वेळेमध्ये आपलं बोलणं प्रभावी कसं होईल हे भाषणामध्ये ठरलेलं असतं. मग आपल्या एकंदरीत लक्षात आलं असेल की सूत्रसंचालन करणारी व्यक्तीनं भाषण करू नये, म्हणजे त्या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नये. कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला त्या कार्यक्रमाचा आशय सुसंगतरित्या मांडता यायला हवा. तर आजचा हा आशय संदेश या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला देतो. तर तुमचं सूत्रसंचालन प्रभावी होण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल आपण संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्ही आदर्श निवेदक व्हाल अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.